मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण फ्लॅट नंबर 34 याच्या दुसऱ्या भागाक सुरुवात करणार असो. पण जेणे कोणी याचो पहिलो भाग बघूक नसात तर वर आय बटनवर त्याची लिंक दिलेली असा. चला तर मग सुरुवात करूया ह्या दुसऱ्या भागाक. तिचो आवाज ऐकान केशव गडबडून जागो झालो. बघता तर सीमा खाली बेशुद्ध पडली होती. त्यांनी लगेच तिच्या तोंडावर पाणी मारून तिका शुद्धीवर आणल्यान. ती शुद्धीवर येताच खूप रडाक लागली. मग केशवने तिका कसा कसा शांत करून झोपवल्यान. केशव का आता खूपच टेन्शन येऊक लागला होता. पुढच्या दिवशी तो घराकडे थांबलो आणि सीमा घेऊन एका जवळच्या मंदिरात गेलो. ते दर्शन वगैरे घेऊन ते परत घराकडे येले. आणि केशव सीमाक बोललो, मी एक काम करतोय. मी चांगली 7 दिवस सुट्टी टाकतोय. आपण काहीतरी बाहेर मस्त फिरान येऊया. केशव का वाटला की जरा बाहेर वगैरे फिरान इला तर तिका फ्रेश वाटत. म्हणून ते दोघवले 7 दिवसासाठी बाहेर फिराक गेले. ते 7 दिवस तिका कसलो त्रास झालो नाही, कारण ते 7वें दिवस घराकडे इले नाही होते. 8व्या दिवशी ते फिरान घराकडे इले. त्या रात्री परत 3च्या सुमारास सीमाक जाग इली. बाजूक बघता तर केशव नाही होतो. तिच्यात केशव का शोधूक किचनमध्ये जाऊची अजिबात ताकद नाही होती. म्हणून ती चादर डोक्यावर घेऊन झोपली. तसो तिका भास झालो की कोणतरी खोली तिला. तिका वाटला की केशव इलो असत. म्हणून ती लगेच डोक्यावरची चादर काढून बघूक लागली. चादरवर काढून बघता तर दारात तीच भयानक बाईची सावली होती. ती खूप घाबरली. तिने परत डोक्यावर चादर घेतल्यान आणि 2 मिनिटांनंतर ती हळूच चादर काढून बघूक लागली. बघता तर ती बाई ती लगेच ओरडली. पण काय केल्या तिच्या तोंडातून शब्दच फुटत नाही होते. तिने लगेच आपले हातपाय हलवून बघले, पण ते सुद्धा काय हलाक कबूल नाही. बघता क्षणी त्या बाईचो आत्मा तिच्या जवळ येऊक लागलो आणि त्या बाईच्या आत्म्यान हिचो हात धरल्यान. पण सीमा मात्र काय करू शकत नाही होती. ती बाई बोलली, मी कोणाकच नाही सोडून, या घर माझा, मी सगळ्यांका मारून टाकतले. सीमा ते शब्द ऐकान खूप घाबरली आणि थयच बेशुद्ध पडली. तिका सकाळी जाग आली. तिका समजतच नाही होता की ता स्वप्न होता की सत्य. तसं तिचो हात जळजळाक लागलो. ती आपल्या हाताकडे बघूक लागली. बघता तर तिचो हात पुरो जळलो होतो. तिने लगेचच केशव का सांगल्यान. केशवने तिचो हात लगेच बघल्यान. बघता तर तिच्या हातावर कोणते तरी बोटांचे ठसे होते आणि ते खूप भयानक दिसत होते आणि तिचो हात पुरो भाजलो होतो. केशव खूप घाबरलो. तिका कळाला की हा सगळा खूप भयानक असा. त्याचो भूताप्रेतांवर अजिबात विश्वास नाही होतो. पण आता मात्र ते बोटांचे ठसे बघून तेका पटला की हे नक्कीच काहीतरी विचित्र घडता. मग त्यांनी लगेचच आपल्या आजूबाजूक त्या रूमची चौकशी केली. पण ते का म्हणावी तशी काय माहिती गावली नाही. आजूबाजूची लोक सांगायची हय खूप लोक रवान गेली होती, पण कोण काय जास्त काळ या रूममध्ये टिकलं नाही होता. पण लोकांका त्याच्या मागचं कारण नक्की माहीत नाही होता. केशवने सुद्धा त्यांका काय सांगाक नाही. ते का वाटला की ते उगाच घाबरतील. मग केशव का अचानक आठवला की पहिल्या दिवशी माका एक आजोबा गावले होते. ते जा बोलत होते ता एकदम खरा होता. तेव्हा मी त्यांका वेडा म्हटलंय, पण ते खरा बोलत होते. मग केशवने त्यांचो लगेच शोध घेऊक सुरुवात केली आणि सीमाक तोपर्यंत माहेरी पाठवून दिले, जेणेकरून तिका कसलो त्रास होऊ नये. त्यांनी 2-3 दिवसातच त्या आजोबांचो शोध लावल्यान आणि त्यांका सगळं घडलेलो प्रकार सांगल्यान. मग ते आजोबा बोलले, माका माहिती होता की तू माका शोधत नक्की येतलस. ते बोलले, खूप वर्षापूर्वी त्या खोलीत एक जोडपा रवा केला होता. मात्र त्या बाईचो नवरो खूप दारू पियायचो आणि रात्री घराकडे येऊन तिका खूप मारायचो. ती रोज मार खाऊन खाऊन खूप चिडली होती. तिने एक दिवशी रागाच्या भरात किचनमध्ये स्वतःक जाळून घेतल्यान. अशी सगळीकडे चर्चा होती, पण खरा तर तिने स्वतःक जाळल्यान नाही होता. तिका तिच्या नवऱ्यानं जिवंत जाळल्यान होता. ती खूप ओरडत होती, पण तिका कोणीच वाचूक नाही इला आणि तो नवरो थैना पळान गेलो. पोलिसांनी तिच्या नवऱ्याचो खूप शोध घेतल्यानी,
पण तो काय त्यांका गावलो नाही. आणि त्या दिवसापासून तिचो आत्मा थंय भटाकता. ती त्या घरात कोणाकच रवक देऊची नाही. ती एवढी भयानक असा की एखाद्याचो जीव पण घेऊक मागे पुढे बघूची नाही. मग केशवने त्यांका विचारल्यान, मग आता ह्यावर उपाय काय? ती मी रूम सोडून जाऊ शकत नाही, कारण आम्ही खूप लोन वगैरे काढून ही खोली विकत घेतलं. पण आता दुसरी खोली घेणं आमका शक्यच नाही. तेव्हा ही खोली माका कमी पैशात गावली, म्हणून मी विचार न करता लगेच घेऊन टाकलंय. आता माका काय करूचा तर सुचतच नाही. तुम्हीच माका काहीतरी मार्ग दाखवा आजोबा. त्यावर ते आजोबा बोलले, माका जरा या कठीणच वाटता, कारण ती खोली दिसता तेवढी साधी नाही. तरी सुद्धा माझ्या एक ओळखीचो मांत्रिक असा, तू त्यांका जाऊन भेट, ते तुका नक्की मदत करतील. मग आजोबांनी केशवका त्या मांत्रिकाचो पत्तो दिल्यानी. मग केशव लगेच त्या मांत्रिकाकडे गेलो आणि तेका सगळं घडलेलं प्रकार सांगल्यान. तेव्हा ते मांत्रिक बोलले, ठीक आ, मग आज आपण काय करून होम घालूया. जास्त वेळ घालून जमाचा नाही, कारण जेवढं वेळ काढतलं तेवढी त्या आत्म्याची ताकद वाढतली. संध्याकाळी 7च्या सुमारास तो मांत्रिक फ्लॅट नंबर 34 मध्ये इलो. जसो तो त्या खोलीत पाय टाकता तसो तेका गुदमरल्यासारखा वाटूक लागला. तेका लगेच समजला की हयची शक्ती लयच भयानक हा. त्यांनी लगेचच हॉलमध्ये एका तांदळाचो गोल केल्यान. तो मांत्रिक बोललो, जोपर्यंत आपण या तांदळाच्या गोलात असव तोपर्यंत ह्यो आत्मा आपल्याक हात पण लावू शकत नाही. मग त्या मांत्रिकान पुऱ्या घरात पवित्र पाणी शिंपडल्यान आणि मंत्र म्हणक सुरुवात केल्यान. जसो तो मंत्र म्हणत किचनमध्ये जाता तसो गरम ज्वाळा त्याच्या अंगावर इले. असा वाटला की किचनमध्ये आग लागली. त्यांनी असा कधी बघल्यानच नाही होता. त्यांनी लगेच त्या तांदळाच्या गोलात होम पेटवल्यान आणि मंत्र म्हणक सुरुवात केल्यान. केशव त्या गोलातच उभो होतो. सीमा माहेरी गेली होती. केशवने सीमाक थोडीशी आयडिया दिल्या नव्हती की आम्ही होम वगैरे करणार असो. आणि तो सीमाक बोललो होतो की तू हय मुळीच येऊ नको, तुझ्या जीवाक खूप धोको असा. पण सीमाक केशवची खूप काळजी वाटाक लागली. तिका भीती होती की केशवका काहीतरी झाला तर मी काय करू, म्हणून ती केशवका न सांगता फ्लॅट नंबर 34 मध्ये इली. घरात होम चालू होतो. तिने अलगद हॉलचं दार उघडले. बघता तर घरात एका तांदळाच्या गोलात मांत्रिक आणि केशव उभो होतो. ती रडत रडत केशवकडे धावत गेली, पण ती काय त्या वर्तुळाच्या आत जाऊ शकली नाही, कारण त्या वाईट आत्म्यान तिका लगेचच वश केल्या. सीमा धावत धावत किचनमध्ये गेली आणि जोर जोरात हसाक लागली. केशव का सीमा खय बघून मोठो धक्कोच बसलो. सीमान हय येऊन खूप मोठी चूक केल्यान होती, पण ह्या सगळा अचानक घडला. केशव लगेच किचनमध्ये जाऊक लागलो. तसो मांत्रिकान तेका थांबवल्यान आणि बोललो, काय हो करून ह्या गोलाच्या बाहेर पडा नको. जोपर्यंत आपण या गोलात हव तवसर आपल्या काय होऊचा नाही. त्यावर केशव बोललो, ओ पण सीमाचा काय, तिका कोण वाचवतला? त्यावर तो मांत्रिक बोललो, तू थांब, आपण ह्यो होम पुरो करूया. त्या आत्म्याक तिचा शरीर सोडूचाच लागतला. मग त्यांनी पटपट होम सुरू करू घेतले. तेवढ्यात सीमा हसत हसत बाहेर इली आणि बोलाक लागली, मी कोणाकत नाही सोडूचय. या घर माझा असा. या घरात जो येतलो तो जिवंत नाही रवाचो. केशव सीमाची ती अवस्था बघून खूप घाबरलो. मग त्या मांत्रिकान तिका विचारले की तू कोण हस आणि यांका कशाक त्रास देतस. त्यावर तो आत्मा बोललो, ता गरजेचा नाया, तू हय काय करतस. त्यावर तो मांत्रिक बोललो की मी तुका हसून मुक्त करतय. तुका आता सीमाचं शरीर सोडूचा लागतला. तू हय खूप काळ रवलस, आता बस झाला, तुझे आता दिवस भरले. ता ऐकान सीमा जोर जोरात हसाक लागली आणि ती बोलली, तू माका मुक्त करतलस, एवढी ताकद हा तुझ्यात. एवढा बोलान तिने त्या गोलात प्रवेश केले. मांत्रिक ता सगळा बघून चाटच पडलो. त्याच्या आतापर्यंतच्या जीवनात खयच्याच आत्म्यान गोलात प्रवेश करूक नाही होतो. मात्र या आत्म्यान ता सहज करून दाखवल्यान आणि बघता क्षणी तिने त्या मांत्रिकाक लांबवर उडवून दिल्यान. केशवका वाटला की आता सगळा संपला. तेव्हा ते का खाली पवित्र पाण्याचा भांडा दिसला. त्याने अजिबात विचार न करता ता पाणी सीमाच्या अंगावर ओतल्यान. बघता क्षणी ती जोर जोरात ओरडाक लागली आणि बेशुद्ध होऊन खाली पडली.
मग केशवने अजिबात वेळ न घालवता तिका उचलून बाहेर घेऊन गेलो. मांत्रिक सुद्धा लगेचच त्या खोलीतून बाहेर पडलो. तिका अजिबातच वाटलं नाही होता की ह्यो आत्मा एवढं ताकदवर असात. मांत्रिक सुद्धा ह्या वेळेत खूप घाबरलो होतो. त्यांनी केशवका सांगल्यान, मी आतापर्यंत खूप आत्मांका मुक्त केलंय, पण ह्यो आत्मा खूपच ताकदवर असा. मी तुमका खरा सांगतय, तुम्ही तो रूम सोडून देवा. थंय आता परत जाणं खूपच धोकादायक असा. आज सीमा थोडक्यात वाचली, नाहीतर तो आत्मा काय सीमाक सोडणार नाही होतो. आता परत जर त्या आत्म्यान सीमाक पकडल्यान तर मात्र तिच्या जीवाक धोको असा. त्यामुळे तुमच्या भल्यासाठी सांगतय, त्या आत्म्याच्या वार्तीक जाऊ नको. ती रूम सोडून देवा. अजून वेळ गेली नाया आणि तुमच्याकडे काय पर्याय पण नाया. असे काय काय जागा असतात, त्या जागेवर आत्मा वर्षानुवर्षा वास्तव करून असतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे शक्तीसुद्धा जास्त प्रमाणात असता. त्यामुळे त्यांना हरवणं सुद्धा तसा बघू गेला तर अशक्यच असता. म्हणून त्या आत्म्याशी लढण्यापेक्षा आपण माघार घेतलेलीच बरी असता. म्हणून मग केशवने सुद्धा माघार घेतल्यान. तेका सीमाची खूप काळजी वाटत होती. तेका उगाच विषयाची परीक्षा घेऊची पण नाही होती. म्हणून त्यांनी तो फ्लॅट कायमचं सोडून दिले आणि दुसरीकडे रवाक गेलो. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ही गोष्ट आवडली असात तर लाईक करूक विसरा नको. आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींका ही गोष्ट शेअर करूक विसरा नको. आणि अजून कोणी या चॅनल सबस्क्राईब करूक नसात तर लगेच सबस्क्राईब करून टाका. होय, असेच आगळेवेगळे भूताच्या गोष्टी येतच असतात. चला तर मग परत भेटाया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.